पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कंपनी सुरूच, ऊन गावात तीव्र आंदोलन। माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या निर्देशानंतरही सुनील फेरो अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरूच असल्याने उणगाव परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी दिनांक 20 मे रोजी गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं। या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। माहितीनुसार नियोजन भवन येथे दिनांक 12 मे आणि 18 मे रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री व खासदारांनी संबंधित कंपनी बंद करण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतरही कंपनी सुरू असल्याने एमपीसीबी अधिकाऱ्यांना अभय कुणाचे असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडे पर्यावरण मंजुरी तसेच कॉन्सेंट टू ऑपरेट प्रमाणपत्राची मुदत संपलेली असतानाही उत्पादन सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही कंपनी कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला। दिनांक 28 एप्रिल रोजी एमपीसीबीद्वारे घेण्यात आलेल्या हवेच्या नमुन्यात SO2चे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचा दावा करण्यात आला आहे। शुद्ध हवेसाठी 0.80 ते 80 mg/m3 इतकी मर्यादा अपेक्षित असताना ते प्रमाण 178 mg/m3 नोंदवण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। तसेच दिनांक 14 मे रोजी कन्हा नदीच्या पाण्याच्या नमुन्यातही प्रदूषण आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट तसेच एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट यांचं उल्लंघन झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। ही कंपनी पूर्वी चिंतेश्वर स्टील प्रायव्हेट लिमिटेड या नावाने 1998 मध्ये सुरू झाली होती। मात्र गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ती तब्बल 25 वर्ष बंद होती। जानेवारी 2026 मध्ये कंपनी पुन्हा सुरू करताना हजार्डोस अँड अदर वेस्ट मॅनेजमेंट रूल 2026 तसेच 2019 मधील सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे कंपनीपासून कन्हा नदीच्या अवघ्या 50 मीटर अंतरावर असून गाव व जिल्हा परिषद शाळा 150 ते 200 मीटर अंतरावर आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान मंजाबाई शामराव खंडाते यांचा श्वासाचा त्रास वाढून 24 तासात मृत्यू झाल्याचा उल्लेख करत ग्रामस्थांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। संबंधित महिला कंपनी विरोधातील बैठका व आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्याचं सांगण्यात आलं। याशिवाय कंपनी लगत असलेल्या सुमारे 250 वर्ष जुन्या हनुमान मंदिर परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे भाविकांना दर्शन, स्वयंपाक, नवस पेडणे यासारख्या धार्मिक कार्यात अडचणी येत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। यामुळे एशियन मॉन्युमेंट संबंधी कायद्यांचं उल्लंघन झाल्याचाही दावा करण्यात आला आहे। कंपनी तात्काळ बंद न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम गामठी।